शुक्रवार 7 ऑगस्ट संध्याकाळची वेळ होती. अहिल्यानगर शहराच्या मुकुंदनगर भागातल्या दर्गा दायरा परिसरात महानगरपालिकेच्या विद्युत विभागाचे काही कर्मचारी स्ट्रीट लाईट्स दुरुस्त करत होते. त्यावेळी अचानक एका कंत्राटी कर्मचाऱ्यावर 6 ते 7 जणांच्या जमावाने हल्ला केला. धीरज राजपूत परदेशी असं या कर्मचाऱ्याचं नाव. मारहाण इतकी भीषण होती की धीरजला अर्धमेल्या अवस्थेत हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आलं. धीरजवर हल्ला झाल्याची बातमी अहिल्यानगर शहरात पसरली आणि मोठा तणाव निर्माण झाला. धीरजवर उपचार सुरू असताना त्याच्या पत्नीने आरोप केला धीरज हिंदुत्ववादी आहे म्हणून त्याच्यावर हल्ला झाला. तर अहिल्यानगर शहरचे आमदार संग्राम जगताप यांनी धीरजच्या कपाळावर भगवा टिळा होता म्हणून त्याच्यावर हल्ला झाला असा आरोप केला. एका संशयिताला पकडल्यानंतर 8 ऑगस्टच्या रात्री पोलिसांनी 3 आरोपींना हैदराबादमधून अटक केली. पण 9 ऑगस्टच्या दुपारी डॉक्टरांनी धीरजला मृत घोषित केलं आणि अहिल्यानगर बंदची हाक देण्यात आली. सकल हिंदू समाजातर्फे सोमवारपासून बेमुदत बंद पाळण्याचं आवाहन करण्यात आलंय. जिथे धीरजवर हल्ला झाला तिथेच त्याच्यावर अंत्यसंस्कार करणार अशी भूमिका धीरजच्या पत्नीने घेतली. तर आमदार संग्राम जगताप यांनी मुख्य आरोपीला अटक झाली नाही तर पोलीस अधीक्षक कार्यालयाच्या परिसरात धीरजचा मृतदेह आणणार असा इशारा दिलाय. पण नेमकं घडलं काय होतं? अहिल्यानगरचं वातावरण एवढं का तापलंय? पाहूयात या व्हिडिओमधून. नमस्कार, मी चिन्मय आणि तुम्ही पाहताय बोलभिडू. सगळ्यात आधी बघूयात 7 ऑगस्टला नेमकं काय घडलं. तर पथदिवे दुरुस्त करणाऱ्या अक्षय मुळेने दिलेल्या फिर्यादीनुसार अहिल्यानगर मनपाच्या विद्युत विभागाने पथदिवे दुरुस्तीसाठी ई स्मार्ट कंपनीची नेमणूक केली. धीरज परदेशी या कंपनीत हेल्पर म्हणून काम करायचा. या कंपनीच्या तक्रार कक्षाला मुकुंदनगर दर्गा दायरा भागातल्या स्ट्रीट लाईट्स बंद झाल्याची तक्रार मिळाली. त्यानुसार अक्षय मुळे, काव्य तावरे आणि धीरज असे 3 जण दुरुस्तीसाठी गेले. अक्षय आणि काव्य दर्गा दायरा कब्रस्तानच्या गेटवर स्ट्रीट लाईट्स दुरुस्तीचं काम करत होते तर धीरज रस्त्यावर थांबला होता. त्यावेळी अचानक 6 ते 7 जण आले. त्यांनी लोखंडी रॉड आणि लाकडी दांडक्याने धीरजवर जीवघेणा हल्ला चढवला. मुळे आणि तावरे बचावासाठी पुढे आले. त्यांनी हस्तक्षेप केला तेव्हा आरोपी घटनास्थळावरून पसार झाले असं फिर्यादीत नमूद करण्यात आले. तर स्थानिक पत्रकारांनी दिलेल्या माहितीनुसार हा हल्ला इतका भीषण होता की धीरजच्या नाकाचं हाड लोंबत होतं. तो बेशुद्ध पडला होता. त्याला तातडीने मॅक केअर हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आलं. तर त्याचा सहकारी अक्षय मुळेने भिंगार कॅम्प पोलीस स्टेशनमध्ये तक्रार दिली. या तक्रारीत युनुस शेख, मेहराज सय्यद, सिराज सय्यद, मुस्तकीम सय्यद आणि 3 अनोळखी आरोपींची नावं संशयित म्हणून नमूद केली. त्यानुसार पोलिसांनी युनुस शेख या संशयित आरोपीला ताब्यात घेऊन कोर्टात हजर केलं. पुढचा तपास करण्यासाठी कोर्टानं युनुस शेखला 3 दिवसांची पोलीस कोठडी सुनावली. तर इतर आरोपींच्या शोधासाठी पोलिसांची पथकं रवाना करण्यात आली. धीरजवर हल्ला झाला मुकुंदनगर भागात. मुकुंदनगर हा मुस्लिम बहुल भाग आहे. त्या तक्रारीत ज्या आरोपींची नावं होती ते आरोपी मुस्लिम समाजाचे आणि यावरूनच मोठा तणाव निर्माण झाला. धीरजच्या पत्नी सौंदर्या परदेशी यांनी माध्यमांच्या समोर येत माझा नवरा कट्टर हिंदुत्ववादी आहे, तो हिंदुत्वाचं काम करतो, त्याच्या कपाळावर भगवा टिळा लावलेला होता म्हणून त्याच्यावर हा हल्ला झाला असा आरोप केला. तर अहिल्यानगर शहरचे आमदार संग्राम जगताप यांनी हा सगळा प्रकार पूर्वनियोजित कटातून झाला, आरोपींवर मोक्कांतर्गत कारवाई झाली पाहिजे अशी मागणी केली. त्यात धीरजचे कुटुंबीय, मनपा कर्मचारी, हिंदुत्ववादी कार्यकर्ते आणि स्थानिक नेत्यांनी हॉस्पिटलमध्ये गर्दी केली. विधान परिषदेचे सभापती राम शिंदे यांनी हॉस्पिटलमध्ये जात धीरजच्या प्रकृतीची विचारपूस केली. धीरजवर उपचार सुरू होते पण त्याच्या तब्येतीबद्दल वेगवेगळ्या अफवा पसरत होत्या. तेव्हा डॉक्टर पियुष पाटील यांनी समोर येत धीरजची प्रकृती चिंताजनक असली तरीही ती खालवलेली नाहीये असं सांगितलं. पण 3 फरार आरोपी पोलिसांना सापडले नव्हते. त्यामुळे धीरजची पत्नी, आई आणि नातेवाईकांनी पोलीस स्टेशन गाठत आरोपींवर कठोर कारवाई करा, त्यांची घरं अनधिकृत आहेत, त्यांची घरं पाडा अशी मागणी केली. या सगळ्यात अहिल्यानगर शहरातलं वातावरण तणावाचं झालं होतं. कोठला, माळीवाडा, मुकुंदनगर, आलमगीर परिसरात पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला. छत्रपती संभाजीनगर आणि पुण्यातून पोलिसांची जास्तीची कुमक मागवण्यात आली. इकडे पोलीस अधीक्षक मुमक्का सुदर्शन यांच्या आदेशानुसार फरार आरोपींच्या शोधासाठी पोलिसांची पथकं पाठवण्यात आली होती. 8 ऑगस्टच्या रात्री पोलिसांनी हैदराबादमध्ये लपून बसलेल्या मुस्तकीम सय्यद, मेहराज सय्यद आणि सिराज सय्यद यांना अटक केली. हे 3 आरोपी धीरजला मारहाण केल्यानंतर रेल्वेने हैदराबादला पळून गेले होते. त्यांना मदत करणारे ख्वाजा मिया सय्यद आणि वसीम सय्यद या दोघांनाही पोलिसांनी अटक केली. एकूण 6 आरोपी अटकेत आले. त्यानंतर हिंदुत्ववादी संघटनांकडून 9 ऑगस्टला दिलेली अहिल्यानगर बंदची घोषणा मागे घेण्यात आली. तणाव काही प्रमाणात निवळला. रविवारी सकाळी मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी हॉस्पिटलमध्ये जाऊन धीरजची भेट घेतली. पण त्यानंतर धीरजची प्रकृती अचानक खालावली
आणि 9 ऑगस्टला दुपारी 2 वाजण्याच्या सुमारास धीरजचा मृत्यू झाल्याचं डॉक्टरांनी घोषित केलं आणि अहिल्यानगर शहरात कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ नये यासाठी पोलीस बंदोबस्त वाढवण्यात आला। वेगवेगळ्या हिंदुत्ववादी संघटनांनी रस्त्यावर उतरून बंद जाहीर केला। हिंदुत्ववादी कार्यकर्त्यांनी कापड बाजार, चितळे रोड, नवी पेठसह पूर्ण शहरात फिरून बंद पाळण्याचं आवाहन केलं। पोलिसांनी मध्यस्थी करत शांत राहण्याचं आवाहन केलं, पण आक्रमक झालेल्या कार्यकर्त्यांनी पुढचे 2 दिवस शहर बंद ठेवण्याची घोषणा केली। शहरात ठिकठिकाणी जमाव एकत्र येत असल्यानं अनुचित प्रकार घडू नये म्हणून पोलिसांकडून क्विक रिस्पॉन्स टीमचे जवान तैनात करण्यात आले। अहिल्यानगर जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक मुमक्का सुदर्शन यांनी माध्यमांशी बोलताना धीरज परदेशीला मारहाण करणाऱ्या सगळ्या आरोपींना अटक केली। हा सगळा प्रकार नेमका का घडला याचं कारण चौकशीमधून निष्पन्न करू। लोकांनी शांततेचं पालन करावं आणि कुणीही अफवा पसरवू नये। जर कुणी अफवा पसरवत असेल तर त्यांच्यावर कारवाई केली जाईल अशी प्रतिक्रिया दिली। एका बाजूला शहरातलं वातावरण तणावाचं झालं होतं आणि दुसऱ्या बाजूला पोलिसांच्या चौकशीत धीरजवर झालेल्या हल्ल्याचं कारण समोर येणार होतं। त्यात या सगळ्या प्रकरणात एक धक्कादायक खुलासा झाला। संशयित आरोपी युनुस शेख हा अहिल्यानगर महानगरपालिकेत वायरमन म्हणून काम करतो। त्यानेच दरगा दायरा कब्रस्तान भागातल्या स्ट्रीट लाईट्स बंद आहेत अशी तक्रार दिली होती। युनुस शेख आणि धीरज परदेशी हे एकाच भागात राहणारे, त्यामुळे वाद नेमका कशावरून झाला? वायरमननेच तक्रार करून कंत्राटी कर्मचाऱ्यांना का बोलवलं? यामागे कुठला जुना वाद आहे की संग्राम जगताप आणि धीरजच्या कुटुंबियांनी केलेल्या आरोपांमध्ये तथ्य आहे हे तपासण्याचं आव्हान पोलिसांसमोर उभं राहिलंय। धीरजचा मृत्यू झाल्यानंतर त्याच्या कुटुंबियांनी आणखी आक्रमक भूमिका घेतली। त्याच्या पत्नी सौंदर्या परदेशी यांनी ज्या ठिकाणी माझ्या नवऱ्याला मारलं त्याच ठिकाणी त्याच्यावर अंत्यसंस्कार करणार असा इशारा दिला। धीरजवर जिथे हल्ला झाला ते दरगा दायरा कब्रस्तान आणि त्याच्या जवळचा भाग हा मुस्लिम बहुल आहे, त्यामुळे अनुचित प्रकार घडू नये, धार्मिक तेढ निर्माण होऊ नये यासाठी पोलिसांचा कडेकोट बंदोबस्त तैनात करण्यात आलाय। आमदार संग्राम जगताप, आमदार अक्षय कर्डिले आणि जिल्ह्यातल्या नेत्यांनी एकत्र येत रस्त्यावर ठिय्या मांडला। आरोपींची घरं अनधिकृत आहेत, ती पाडली पाहिजेत। काही आरोपींना अटक झाली असली तरी या प्रकरणाचा मास्टरमाइंड वेगळाच आहे। या मास्टरमाइंडला अटक झालीच पाहिजे। मुख्य आरोपीला अटक होणार नाही तोवर मृतदेह ताब्यात घेणार नाही असा इशारा त्यावेळी संग्राम जगताप यांनी दिला। त्यानंतर धीरजचा मृतदेह छत्रपती संभाजीनगरच्या घाटी रुग्णालयात पोस्टमार्टमसाठी पाठवण्यात आला। तिथे इन कॅमेरा पोस्टमार्टम करावं अशी मागणी करण्यात आली। सोमवारपासून अहिल्यानगर शहर बेमुदत बंद करण्यात येईल अशी घोषणा देण्यात आली। या घोषणेला सोमवारी प्रतिसाद मिळाला। वाहतूक संघटनांनी बंदला पाठिंबा दिला, त्यामुळे शाळा, महाविद्यालय, क्लासेस सुद्धा बंद ठेवण्यात आले। तर सगळी बाजारपेठही बंद आहे। अद्याप धीरजचा मृतदेह अहिल्यानगरमध्ये आणण्यात आलेला नाही, पण त्याचे कुटुंबीय जिथे हल्ला झाला तिथेच अंत्यसंस्कार करणार यावर ठाम आहेत। तर संग्राम जगताप यांनी धीरज यांच्यावर हल्ला होण्यापूर्वी काही हालचाली झाल्या होत्या, त्या हालचालींमागे कोण होतं याचा तपास झाला पाहिजे। या प्रकरणातला मुख्य सूत्रधार बाहेर असल्याचा आमचा संशय असून त्याचा उलगडा होणं आवश्यक आहे। धीरज हे कर्तव्य बजावण्यासाठी मुकुंदनगर परिसरात गेले होते। तिथे त्यांनी भगवा टिळा लावल्याने वाद झाला आणि त्यांच्यावर हल्ला करण्यात आला असा दावा माध्यमांशी बोलताना केला। मात्र या दाव्याची अधिकृत तपासातून पुष्टी होणं बाकी आहे। पण महत्त्वाचं म्हणजे धीरज यांच्या कुटुंबियांना न्याय मिळेपर्यंत लढा सुरूच राहणार आहे। त्याचाच भाग म्हणून मृतदेह पोलीस अधीक्षक कार्यालयाच्या परिसरात नेऊन ठेवणार आहोत असा इशारा जगताप यांनी दिलाय। त्यामुळे अहिल्यानगरमध्ये पोलीस बंदोबस्त वाढवण्यात आलाय। आता धीरजचं कुटुंबीय काय भूमिका घेतं आणि आरोपींच्या चौकशीमधून काय समोर येतं हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे।